आता आपल्याला बघायचं कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, आता कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय काय शिकायचं बघा. कॉम्प्लेक्स नंबर बघा, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर बघितलं, हा रिप्रेझेंट कशाने करणार आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू काय असतो, ए प्लस आय बी असतो. रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू ए प्लस आय बी. त्याच्यामध्ये ए काय आहे आणि बी काय आहे, किंवा एला काय म्हणायचं आणि बीला काय म्हणायचं हे आपल्याला बघायचं. या केसमध्ये एला काय म्हणायचं, रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर का म्हटलं, कारण हा रिअल नंबरपासून भेटतो आपल्याला. आपल्याकडे जेवढे रिअल्स नंबर आहे त्याच्यापासून काय भेटणार आहे, रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि आता बीला काय म्हणायचं, इमॅजिनरी पार्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, तर या टाईपमध्ये ए भेटला आपल्याला रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, हा रिअल नंबरपासून भेटतो. आणि बी काय भेटतो, इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कशापासून भेटणार आहे, इमॅजिनरी नंबरपासून. आता मला सांगा, कुठल्या नंबरला आपल्याला म्हणायचं इमॅजिनरी नंबर, ज्या नंबर बरोबर आय असतो, ज्या नंबरच्या सोबत कोण असणार आहे, आय, अशा नंबरला काय म्हणणार आपण, इमॅजिनरी नंबर. इथं मला सांगा बरं, बीच्या सोबत कोण आहे, आय आहे, म्हणून याला काय म्हटलं आपण, इमॅजिनरी पार्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इथं एच्या सोबत आय आहे का, नाही, म्हणजे याला काय म्हणायचं, रिअल पार्ट ऑफ दी कॉम्प्लेक्स नंबर. आता याच्यामध्ये जर अजून एक एक्झाम्पल बघितलं आपण, जसं झेड इक्वल टू घेतला वा, झेड इक्वल टू 2 + 3i. मग याच्यामध्ये विचारलं विच वन इज द रिअल नंबर ऑर विच पार्ट्स इज द रिअल पार्ट्स ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. या क्वेश्चन्समध्ये रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कुठला असणार आहे बा, रिअल पार्ट कुठला येणार, 2 येणार. आणि इमॅजिनरी पार्ट कुठला येणार आहे आपला, 3 असणार आहे. 3 का म्हणतो तिथं, कारण याच्यामध्ये 3च्या अटॅचमेंटमध्ये काय आपल्याला आय दिलेलं आहे, म्हणून या 3ला काय म्हणायचं, इमॅजिनरी पार्ट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर अशा टाईपमध्ये इमॅजिनरी पार्ट भेटला आपल्याला, तो काय येतो, 3 घ्यायची व्हॅल्यू. इमॅजिनरी पार्ट्स कसं असणार आहे, 3 असणार आहे. आता पुढं आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय काय बघायचं आहे व टाईप्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा ऑपरेशन ऑन कॉम्प्लेक्स नंबर बघायचं. आता ऑपरेशनमध्ये जर बघितलं आपण तर फर्स्ट ऑपरेशन असतं आपलं इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर अर्थमॅटिक ऑपरेशन म्हटल्यानंतर ॲडिशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन, हे आपल्याला सगळे सेक्शन 1 बाय 1 बघणार आहेत. तर बिफोर दॅट काही क्वेश्चन असतात सिम्प्लिफाय म्हणून. याच्यामध्ये क्वेश्चन कसे दिलेले असतात, सिम्प्लिफिकेशनसाठी क्वेश्चन दिलेले असतात कॉम्प्लेक्स नंबरचे. जसं आपल्याकडे फाइंड द व्हॅल्यू म्हटलं जाईल, फाइंड द व्हॅल्यू, किंवा यालाच काय म्हटलं जाईल, सिम्प्लिफाय द फॉलोइंग, अशा टाईपचा क्वेश्चन असतो. सिम्प्लिफाय द फॉलोइंग्स किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. आणि क्वेश्चन कसा दिला जातो बा, एकदम सिम्पल क्वेश्चन घेतोय मी. जसं आपल्याकडे झेडनं कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट केला जातो आणि याच्यामध्ये व्हॅल्यू दिल्या जातात 3 + 7i - 2 - 5i, अशा टाईपचा क्वेश्चन दिला जातो. आणि त्यांचं म्हणणं असतं की याला सॉल्व करून तुम्ही झेड इक्वल टू ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये लिहा, किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कारण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म कसा असतो, झेड इक्वल टू ए प्लस आय बी असतो. फक्त समजण्यासाठी आपण हा क्वेश्चन घेतोय, हा काय स्टँडर्ड क्वेश्चन नाही आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं जातं जर झेड इक्वल टू ए प्लस आय बी हे जर रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ए आणि बीची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा. कुठल्या ह्या क्वेश्चन्समधून ए आणि बी फाइंड आउट करायचं आहे. आता इथं जर ऑब्झर्व केलं तिथं मला सांगा बरं, रिअल पार्ट एकच भेटतो आपल्याला आणि इमॅजिनरी पार्ट किती भेटतोय, एकच भेटतोय. पण ह्या क्वेश्चनमध्ये जर बघितलं इथं आपल्याला हा रिअल पार्ट भेटला, इथं पण हा रिअल पार्ट भेटतोय, हा इमॅजिनरी पार्ट्स आहे, हा इमॅजिनरी पार्ट्स आहे. म्हणजे त्यांचं इंटेन्शन असं आहे की ह्या क्वेश्चनला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि सिम्प्लिफाय करून डिसाईड करायचं आहे विच वन इज अ रिअल पार्ट्स आणि विच वन इज अ इमॅजिनरी पार्ट. कारण कॉम्प्लेक्स नंबरचं रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर करत असताना आपल्याला एकच रिअल पार्ट भेटणार आहे आणि एकच इमॅजिनरी पार्ट्स भेटणार आहे. तर सिम्पली आपण याला सॉल्व करणार आहेत बा. हाऊ टू सॉल्व दिस वन, याला सॉल्व करत असताना झेड इक्वल टू जे रिअल पार्ट आहेत ना एका साईडला घ्यायचे. मग रिअल पार्ट कुठले आले आपले, 3 - 2 आला आणि प्लस दॅट इज 7i मायनस किती येणार आहे, हा 5i येणार आहे. 3 - 2 हा रिअल पार्ट एका साईडला घेतला आणि इमॅजिनरी पार्ट्स पण आपण दुसऱ्या साईडला लिहिलेला आहे. मग पुढच्या केसमध्ये काय करायचं, झेड इक्वल टू 3 - 2 किती येतो, 1 येतो हा, आणि प्लस 7i - 5i किती येणार आहे, 2i. सिम्पल आहे ना, किती सोपं आहे हे. मला सांगा इथंच आपण बघितलं झेड इक्वल टू 1 + 2i आला. अरे खरं नाही, इथं या केसमध्ये आपल्याला रिअल पार्ट पण एकच भेटला आहे आणि इमॅजिनरी पार्ट पण एकच भेटला आहे. मग सरांनी सांगितलं होतं आपल्याला की
कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल पार्ट एकच भेटतो आणि इमॅजिनरी पार्ट एकच भेटतो. मग आपल्याला विचारले काय, झेड इक्वल टू ए प्लस आय बी, याला जर आपण कम्पेअर केलं जनरल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बरोबर, तर आपल्याला एची व्हॅल्यू किती येते, किंवा ह्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये रिअल पार्ट किती आपला 1 आणि इमॅजिनरी पार्ट्स किती येतो सांगा बरं, 2 येतो. बरेच मुलं कन्फ्युजनमध्ये असतात की इथून आय बी घ्यायचं सर का 2i घ्यायचं. तर तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेतली तरी नो प्रॉब्लेम. जरी तुम्ही इथं आय बी घेतला आणि इकडं 2i घेतला तरी आय कॅन्सल होणार आहे आणि अल्टिमेटली बीची व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला, 2 भेटली. तर या टाईपमध्ये कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरला आपण सिम्प्लिफाय करून रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट त्याला सेपरेट करू शकतो. याच्यामध्येच थोडा कॉम्प्लेक्स क्वेश्चन जर बघितला, कॉम्प्लेक्स मीन्स थोडं चेंजेस केलेले त्याच्यामध्ये. इथं पण आपल्याला काय करायचं आहे, झेड इक्वल टू ए प्लस आय बी बरोबर कम्पेअर करून रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट फाइंड आउट करायचं आहे. इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचं. आता क्वेश्चन कसं आहे बघा, क्वेश्चन सिम्पल आहे. क्वेश्चन या टाईपमध्ये दिला आहे, 3√3 दिलेला आहे, -7√-7 दिलेला आहे, पुन्हा +√-5 पण दिला आपल्याला. त्याच्यानंतर अजून त्यांनी काय दिलं बघा, +3⁴ दिलेलं आहे. तर अशा टाईपचं एक थोडं मॉडिफाय करून त्यांनी चेंजेस करून हा क्वेश्चन दिलेला आहे. आणि त्यांचं इंटेन्शन आहे की इथं आपण रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचं आहे. व हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं, क्वेश्चनला प्रॉपर सिम्प्लिफाय करायचं. आणि क्वेश्चन सिम्प्लिफाय केल्यानंतर पुढे आपल्याला रिअल पार्ट एका साईडला लिहायचे, इमॅजिनरी पार्ट एका साईडला लिहायचे. जसं आपण डिस्कस केलं तर बघा, डिस्कवरी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये किंवा काय लर्न केलं तर की रूटमध्येच आपल्याला -3 असेल तर काय लिहिलं तिथं आपण, √3 × -1. पुढे काय लिहिलं यालाच √3 लिहिलता आणि √-1 असं रूट सेपरेट केलं आपण. आणि नंतर आपण डिसाईड केलं की √-1ला काय म्हणायचं, इमॅजिनरी नंबर म्हणायचं. हा √3 आणि ह्याला कशाने इंडिकेट केला जातो, स्मॉल आयने इंडिकेट केला जातो. म्हणजे आपल्याकडे रूटमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू येत असेल याला कसं सॉल्व करायचं आहे, दॅट इज √3 आयच्या फॉर्ममध्ये सॉल्व करायचं आहे. आणि सॉल्व करण्यासाठी आपण इथं बघा कुठल्या जर बघा याच्यामध्ये टर्म्स बघा किती आपल्याकडे, ही फर्स्ट टर्म असते, सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे आणि फोर्थ टर्म आहे. मग कुठल्या 2 टर्म्समध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, बघा इथं -7 आलं आहे, इथं पण -5 आलं आहे. बट इथं कुठंच क्वेश्चनमध्ये आय दिसत नाही आपल्याला, पण हिडन आय आहे ना. या केसमध्ये √-7 मध्ये आय लपलेला आहे, इथं √-5 मध्ये आय लपलेला आहे. मग हा लपलेला आय बाहेर काढण्यासाठी आपल्याला ह्याला प्रॉपर सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि कशा पद्धतीने सिम्प्लिफाय केलं जातं, लक्ष द्या इकडं विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या सर्व. तर याला सॉल्व करायचं आपल्याला, 3√3 -7 इथं कसं लिहिणार सांगा बरं, 7 × -1 आणि प्लस इथं पण लिहायचं आपल्याला 5 × -1 आणि प्लस. आता मला सांगा 3⁴ लिहिलंय, हे नवीनच दिसायला तुम्हाला काहीतरी. ठीक आहे, आता लक्ष द्या, 3⁴ ला कसं लिहिलं जातं, जसं मला सांगा हा √3 असेल, याला कसं लिहायचं, 3⁴ हाच आपल्याकडे क्यूब रूट ऑफ 3 असेल, याला कसं लिहिलं असतं, 3⁴ जसं आपल्याकडे इथं nth रूट ऑफ x असेल तर याला कसं लिहिणार आपण, x⁴ तर आपल्याला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये हा फॉर्मॅट दिलेला आहे. कुठला फॉर्मॅट दिला आहे, x⁴ फॉर्मॅट अवेलेबल आहे. तर आपण याला कन्वर्ट कशामध्ये करणार आहे, रूटच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे. आणि रूटच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना कशा पद्धतीने लिहिलं जातं, लक्ष द्या इकडे. तर बघा 3⁴ ला कसं लिहायचं, √3 लिहायची व्हॅल्यू, दॅट इज √3 येणार, 3⁴ √3. चला पुढे आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर 3√3 आली व्हॅल्यू, -7 आला, इथं √7 आला आणि इथं राहिली किती व्हॅल्यू सांगा बरं, √-1 प्लस इथून पण √5 सेपरेट करायचं आपल्याला, इथं पण व्हॅल्यू राहिली √-1 आणि प्लस इथं व्हॅल्यू किती येते आपली, 3 येते, √3 येते. आता पुढे आपल्याला याला जर ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे √-1 किती टर्म्समध्ये, 2 टर्म्समध्ये √-1 व्हॅल्यू येते. आता हे √-1 ला कशाने सबस्टिट्यूट करायचं आहे, आयने सबस्टिट्यूट करायचं आहे. की इन्स्टेड ऑफ √-1 काय सबस्टिट्यूट करायचं, तिथं आपल्याला आय पुट करायचं आहे. तिथं बघा पुट √-1 इज इक्वल टू आय घ्यायची व्हॅल्यू. मग आता याला पुढे जर सॉल्व केलं तर 3√3 -7 √7 आणि √-1 ची व्हॅल्यू काय घेतली, आय, प्लस इथं √5 √-1 ची व्हॅल्यू काय घ्यायची, आय, आणि प्लस किती येतो, हा √3 येतो.
तर अशा टाईपमध्ये आपल्याला याला सिम्प्लिफाय केलं. आता आपल्याला सगळ्यांना दिसतं नाही तर आय आहे, याच्यासोबत पण आय आहे, म्हणजे हे कसे नंबर्स आहेत, इमॅजिनरी नंबर्स आहेत. मग आपलं ठरलेलं आहे की आपल्याला एकदा रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर भेटले की रिअल नंबर एका साईडला लिहायचे आहेत आणि इमॅजिनरी नंबर आपल्याला दुसऱ्या साईडला लिहायचे तिथे. बघा या ठिकाणी 3√3, ज्याच्याकडे आय नाही असं कोण आहे, इथं +√3 आहे, हा एका साईडला लिहिला आपण, एका ब्रॅकेट्समध्ये लिहिला. आणि आता ज्याच्याकडे आय अवेलेबल आहे असे किती नंबर्स आहेत आपल्याकडे, किती टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत. याच्यामधून कॉमन काय घ्यायचं आपल्याला, आय कॉमन घेतलं. बघा इथून आय जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू किती राहते सांगा बरं, -7√7 आणि प्लस किती आला हा √5 आला. बस याला थोडं प्रॉपर लिहायचं आपल्याला. आणि प्रॉपर लिहित असताना मला सांगा √3 इथं पण √3 आहे, मग इथं 3√3 प्लस 1√3 किती येणार आहे, 4√3 येतो, प्लस आय ॲज इट इज. इथंच आपण √5 आधी लिहिला तर हा √5 पॉझिटिव्ह असल्यामुळे आधी लिहिला आणि -7√7 ही व्हॅल्यू आपण नंतर लिहिलेली. तर अशा टाईपमध्ये आपल्याला 4√3 प्लस आय √5 - 7√7 हे आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर भेटला. कुठल्या फॉर्ममध्ये भेटला, हा A+IBच्या फॉर्ममध्ये. का बरं A+IBच्या फॉर्ममध्ये भेटला आहे, कारण इथं रिअल पार्ट भेटला आणि इमॅजिनरी पार्ट पण भेटला आणि आपल्याला हेच पाहिजे होतं. या क्वेश्चनपासून काय पाहिजे होतं आपल्याला, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. मग याला जर आपण कम्पेअर केलं, कम्पेअर विथ Z = A+IB, याच्याबरोबर जर आपण कम्पेअर केलं तर Aची व्हॅल्यू किती येते सांगा बरं. द व्हॅल्यू ऑफ A इज 4√3 आणि व्हॅल्यू ऑफ B इज दॅट इज √5 - 7√7. तर अशा टाईपमध्ये आपण रिअल पार्ट सेपरेट केला आणि इमॅजिनरी पार्ट्स पण सेपरेट केलेला आहे. तर या टाईपमध्ये कॉम्प्लेक्स नंबरला सिम्प्लिफाय करावं लागतं आणि अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. हे एकदम बेसिक आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिम्प्लिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा रूटमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू दिली असेल क्वेश्चनमध्ये तर त्याला आयच्या फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपल्याला लर्न होतं याच्यामधून, किंवा याच्यामधून शिकायला काय भेटतं आपल्याला की रूटमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर त्याला आपल्याला कसं आयच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं हे आपण या क्वेश्चनमधून शिकलेलो आहे. आता पुढच्या क्वेश्चनकडे जाणार आहेत आपण, इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. आता इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय करायचं, समजा 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत आपल्याकडे. जसं मला सांगा हा एक स्क्वेअर आहे बघा, ठीक आहे, आणि दुसरा एक स्क्वेअर आहे. हे 2 स्क्वेअर कसे सेम आहेत, का सेम आहेत, कारण त्यांच्या प्रत्येक अँगल किती असतात, 90चे असतात. त्यांच्या साईड सगळ्या सेम, इथं पण 5 सेंटीमीटर दिली, हा पण 5 सेंटीमीटर आहे, सगळ्या साईड पण सेम आहेत आपल्या, म्हणून हे कसे असतात, सेम असतात किंवा इक्वल असतात. याला काय म्हटलं जातं, इक्वल स्क्वेअर म्हणू आपण, सिम्पल. तसं आपल्याकडे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पण इक्वॅलिटी असणार ना, काहीतरी सेम असणार, काहीतरी आपल्याला सेम दाखवायचं त्याच्यामध्ये. कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दाखवायचे आणि इक्वल कॉम्प्लेक्स नंबर जर दाखवायचे असतील तर कुठला फॉर्मॅट यूज करायचा किंवा काय कशा पद्धतीने इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करायची. समजा Z हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, Z1 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, तो कसा रिप्रेझेंट केला जातो, दॅट इज A1 किंवा आपण सिम्पल घेऊ A+BI आणि Z2 एक दुसरा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याची व्हॅल्यू काय घेतली, C+DI. आणि आपल्याला बघायचं आहे की 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरमध्ये बघा त्याची स्टेटमेंट सांगतो मला इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची. इफ Z1 = A+IB and Z2 = C+ID, then Z1 = Z2 is possible when A = C and B = D. काही समजलं नाही, डझंट मॅटर, ठीक आहे. या केसमध्ये समजून घ्या 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत, आपल्याला ते कधी इक्वल असणार आहेत मला सांगा. इथं लिहिलं बाबा Z = लिहिला 2 + 3i, ठीक आहे, 2 प्लस काय लिहिला 3i आणि Z2 = लिहिलं 2 + 3i लिहिला. मी याला इक्वल कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार का नाही, तुम्ही म्हणणार ना बिंदास. कशामुळे म्हणणार, कारण दोन्हीचे रिअल पार्ट सेम आहेत आणि इमॅजिनरी पार्ट पण कसे आहेत, सेम आहेत. मग रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल टू इमॅजिनरी पार्ट्स असतील अशा कॉम्प्लेक्स नंबरला काय म्हणायचं, इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर किंवा इक्वल कॉम्प्लेक्स नंबर सिम्पल मध्ये म्हणतो. मग आपल्याला इथं शो करायचं की इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबरमध्ये Z1 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि Z2 हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. हे 2 कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असणार आहेत, जर फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरच्या सेकंड कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्ट बरोबर किंवा रिअल पार्ट बरोबर इक्वल असला पाहिजे आणि फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट्स हा सेकंड कॉम्प्लेक्स नंबरच्या इमॅजिनरी पार्ट्स इक्वल असला पाहिजे. म्हणजे समजलं, 2 कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असणार आहेत, जर फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट हा दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्ट बरोबर आला पाहिजे आणि
फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट्स हा दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरच्या इमॅजिनरी पार्ट्स बरोबर आला पाहिजे किंवा इक्वल आला पाहिजे. मग अशा केसमध्येच काय म्हणणार आपण, टू कॉम्प्लेक्स नंबर आर इक्वल. सांगा बरं तुम्हाला काय समजलं याच्यामध्ये, दोन कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असणार आहेत, जर फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट हा सेकंड कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्ट बरोबर सेम किंवा इक्वल असलं पाहिजे. इथं शो केलं बा, ए इक्वल टू काय दाखवलं आपण, सी दाखवलं. म्हणजे फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट आणि सेकंड कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट कसा आहे आपला, इक्वल आहे. सेकंड केसमध्ये काय बघायचं, फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट आणि सेकंड कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट हा पण कसा पाहिजे, सेम पाहिजे. तरच काय म्हणायचं, दोन कॉम्प्लेक्स नंबर किंवा टू कॉम्प्लेक्स नंबर आर इक्वल. क्लिअर इथपर्यंत. आता आपण क्वेश्चन बघू, याच्यावरचे क्वेश्चन कसे येतात. एक आय थिंक 2012 और 14 एक क्वेश्चन विचारला होता, सिंपल क्वेश्चन होता. बा CETमध्ये सिंपल क्वेश्चन असतात, बिना कामाचं तुम्ही टेन्शन घेऊन त्याला कॉम्प्लेक्स बनवतात. आपल्या बोर्ड लेवलचे बेसिक क्वेश्चन असतात, सगळेच क्वेश्चन डिफिकल्ट नसतात. 70-80% क्वेश्चन एकदम ॲव्हरेज टू इझी लेवलचे असतात. ते जरी चांगल्या प्रकारे प्रिपेअर केलं तुम्ही तरी चांगला स्कोअर कव्हर करू शकता तुम्ही. तर बा क्वेश्चन कसं दिलं तर हा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वायची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. सिंपल क्वेश्चन आहे एकदम. मग याच्यामध्ये काय दिलं तर त्यांनी, दॅट इज Z1 इक्वल टू 3 + XI अँड Z2 इक्वल टू. बा क्वेश्चन कसा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय इफ, इथं इफ टाकूत, इफ Z1 इक्वल टू Z1 इक्वल टू Z2 ही जर कंडिशन असेल, कुठली कंडिशन, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल म्हणून सांगतायत ते, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, तर तुम्ही काय करा, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढा. आणि खाली दिलंय Z1ची व्हॅल्यू किती, 3 + XI आणि Z2ची व्हॅल्यू दिली त्यांनी y + √7i दिलेली, y + √7i दिलेली. बरं नंबर वेगळे होते, क्वेश्चन CETला जो आला तो वेगळा होता, पण इथं मी त्या टाईपचा क्वेश्चन घेतोय की त्याच्यामध्ये कशा टाईपचं विचारलं होतं. तुम्हाला सांगा, या केसमध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्स आणि वाय काढायचं आहे. बट क्वेश्चनमध्ये क्लिअरली सांगितलंय की दोन कॉम्प्लेक्स नंबर कसे आपले इक्वल आहेत. आणि दोन कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असतात सांगा बरं, जर फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट आणि दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट सेम असेल तर ते दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतात. इथं आपल्याला बिलकुल प्रूव्ह नाही करायचं की दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत का नाही, त्यांनी सांगून टाकलं आपल्याला की दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत बाबा, तुम्ही फक्त काय करा, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढा. मग आपण सिम्पली कम्पेअर करायचं, गिवन दॅट काय करणार आपण, गिवन दॅट इज Z1 इक्वल टू काय दिलंय, Z1ची व्हॅल्यू लिहून टाका, 3 + किती आला XI, Z2ची व्हॅल्यू लिहा ना बिंदास, y + किती आला, √7i आला. आता कम्पेअर करत बसा. कम्पेअर कसं करायचं, रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट कुठला आहे सांगा बरं, इथला रिअल पार्ट किती आपला 3, इकडचा रिअल पार्ट किती y इक्वल टू किती येणार सांगा, किती इझी, किती सिम्पल आहे, किती सोपं आहे. yची व्हॅल्यू 3 आली. सेम x इथं बघा, XI आणि √7i या केसमध्ये पण कम्पेअर करा. आयचा कोएफिशियंट किती, इथं x आहे, इथल्या आयचा कोएफिशियंट किती, √7, बिंदास लिहायचं, एक्सची व्हॅल्यू किती आली, √7 आली. सिम्पल झालं आन्सर. अशा टाईपमध्ये आपल्याला इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरवरचा क्वेश्चन विचारला जातो की दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिलेले आहेत, तुम्ही फक्त एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा. मग याच्यामध्ये चेंजेस म्हणून थोडेफार चेंजेस करतात. इथं आपल्याला किती दिलं आहे, 3 दिलं आहे, तर ते 10⁻7 देऊ शकतो, √11 देऊ शकतो, काही पण कुठलाही नंबर देऊ शकतो. काही टेन्शन आहे का आपल्याला, काही टेन्शन. आपल्याला फक्त काय सांगायचं आहे, इक्वल करायचं. इथं 3च्या जागेवर ते p देऊ शकतो, m देऊ शकतो, a देऊ शकतो, कुठलाही अल्फाबेटिकल पण देऊ शकतो, काही XY सोडून कुठलाही नंबर देऊ शकतो. फक्त आपल्याला रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट, काय रिअल पार्ट आहे आपला 3 इक्वल टू y, म्हणजे yची व्हॅल्यू 3 भेटली. आणि इथं इमॅजिनरी पार्ट किती x, इथला किती इमॅजिनरी पार्ट √7, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आपली, √7 आली. बस या टाईपमध्ये आपल्याला सॉल्व करायचे क्वेश्चन. एक्सची व्हॅल्यू भेटली, वायची पण व्हॅल्यू भेटली. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सगळ्यांना समजलं असेल आता की दोन कॉम्प्लेक्स नंबर कधी इक्वल असतात, पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट हा दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरच्या रिअल पार्ट बरोबर इक्वल असला पाहिजे. तसंच पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट हा दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरच्या इमॅजिनरी पार्ट बरोबर इक्वल असला पाहिजे. आता हे समजल्यानंतर आता पुढचा कन्सेप्ट पण इम्पॉर्टंट आहे बघा. काय कन्सेप्ट आहे, आपल्याला ॲडिशन करायची. ही तर लहानपणापासून करतो आपण, 1 + 2 2 + 3 या टाईपमध्ये सिम्पल आहे. तसंच आहे बघा या केसमध्ये. तर काय करायचं, समजा ॲडिशन करायची ना, काय असतो, Z1 इक्वल टू दिला आपल्याला, a + IB दिला आणि Z2 दिला आहे तुम्हाला C + ID. सरनी काय सांगितलं होतं का, टीचरनं किंवा गुरुने काय सांगितलं होतं तुम्हाला,
टू कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला ॲड करायचं ना, ॲडिशन करायची. काय वेगळं काय करायचं का याच्यामध्ये? लहानपणापासून आपण ॲडिशन करत आलो आहोत. बा Z1 + Z2 लिहायचा. Z1 + Z2. Z1ची व्हॅल्यू किती आपली? A + IB. आणि Z2ची व्हॅल्यू किती सांगा बरं? C + ID. व्हेरी गुड. चला या केसमध्ये मला सांगा आता, इथं A दिलेलं आहे, इथं C दिलेलं आहे. रिअल पार्ट आहेत ना, त्याच्याकडे आय आहे का नाही? ज्याच्याकडे आय नसतं, मेरे पास मा आहे, ते कोण असतात? इमॅजिनरी पार्ट असतात. आणि ज्यांच्याकडे आय नाही अशा नंबरला काय म्हणायचं? रिअल पार्ट म्हणायचं. ठीक आहे. मग आता मला सांगा या केसमध्ये रिअल पार्ट कुठले आहेत? पहिलं तर ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. ब्रॅकेट सॉल्व करायचं आपल्याला. A + IB लिहिला प्लस C प्लस काय लिहिलं? ID. याच्यामध्ये रिअल पार्ट सांगा बरं. ज्यांच्याकडे आय नाही असं कोण आहे? रिअल पार्ट आहे. मग कोण येणार? A + C. हा A आणि C कसा आला आपला? रिअल पार्ट आला. आता इमॅजिनरी पार्ट कोण कोण आहे बघा बरं. याच्याकडे प्लस IB आहे आणि प्लस ID आहे. याच्यामधून आय कॉमन घ्या ना. आणि आय जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये कोण राहणार आहे तिथं? B + D राहणार आहे. बस भेटलं ना आपल्याला ॲडिशन. अशाच टाईपमध्ये ॲडिशन करायची. यालाच आपण एक एक्झाम्पल बघू ना. कसं एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला? Z = काय घेतलं इथं? Z1 = 3 + 5i घेतला. एकदम सिम्पल छोट्या छोट्या गोष्टी शिकवतो आपण याच्यामध्ये. इथं घ्यायचं आपल्याला 5 + 9i घेऊ. तर 2 कॉम्प्लेक्स नंबर घेतले, याची ॲडिशन करायची आपल्याला. कशा पद्धतीने ॲडिशन करायची? सरांनी काय सांगितलं होतं? Z1 + Z2ला ॲड करा. मग आपल्याला Z1चा ब्रॅकेट कुठला आहे सांगा बरं इथे? दॅट इज 3 + 5i. हा आपला Z1चा ब्रॅकेट आहे. आणि Z2चा ब्रॅकेट किती दिलेला आहे सरांनी? Z2चा ब्रॅकेट आहे बघा 5 + 9i. 5 + 9i. बस सिम्पली आपल्याला याला काय करायचं? ब्रॅकेट काढून टाकायचे. कुठलं साईन चेंज होत असेल तर साईन पण चेंज करायचे. बट साईन चेंज होते का इथे? नाही. इथं जर मायनस असतं तर आपण साईन चेंज केले असते. बट आपल्याला साईन चेंज होत नाही. सिम्पली इथं 3 + हा 5i + हा 5 + हा 9i या टाईपमध्ये आपण काय केलेलं? अरेंज केलेलं आहे. मग हे अरेंज केल्यानंतर पुढे काय करायचं? आता रिअल पार्ट सेपरेट करू. रिअल पार्ट सेपरेट करायचे आणि इमॅजिनरी पार्ट पण आपल्याला सेपरेट करायचे. तर या टाईपमध्ये 3 + 5 आपण रिअल पार्ट सेपरेट केला. इथं आय कॉमन घेतला आणि इथं 5 प्लस किती लिहिलं? इथं 9 लिहिली व्हॅल्यू. तसं आपल्याला 5 + 3 किती आला सांगा बरं? 8 प्लस किती येणार आहे? 5 + 9 किती येतो हा? दॅट विल बी 14i. झालं ना सॉल्व. इथं ॲडिशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर झाली आपली. अशा टाईपमध्ये मस्तपैकी छानपैकी ॲडिशन करायची. तसंच सबट्रॅक्शन पण करायचं आपल्याला. आता सबट्रॅक्शनवाला कन्सेप्ट बघा बरं. ॲडिशनवाला एकदा ओव्हरलुक करा तुम्ही. 2 कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन कशी करायची आपल्याला? जसं आपल्याला Z1 = दिला आहे A + IB, Z2 दिला आहे C + ID. जर 2 कॉम्प्लेक्स नंबरला ॲड करायचं असेल तर Z1 + Z2 लिहायचं. Z1चा पूर्ण ब्रॅकेट, Z2चा पूर्ण ब्रॅकेट. मग आता पुढे ब्रॅकेट काढून टाकायचे. याच्यामध्ये रिअल पार्ट कोण आहे? A आणि C रिअल पार्ट आहे. मग रिअल पार्टचा एक ग्रुप बनवला आपण, इमॅजिनरी पार्टचा एक ग्रुप बनवला. रिअल पार्ट इथलचा A आणि C एका साईडला लिहिला, एक ब्रॅकेट घेतला. इथलचा आय आणि इथलचा आय कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये B + किती आली व्हॅल्यू? D आली. तसं रिअल पार्ट सेपरेट, इमॅजिनरी पार्ट. कारण आपण सुरुवातीपासून लर्न केलं आहे की कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या फॉर्ममध्ये लिहिला जातो? A + IB. याच्यामध्ये A रिअल पार्ट असतो आणि B कसा असतो? इमॅजिनरी पार्ट. तसंच आपण हा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट्समध्ये याला लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावरचं एक एक्झाम्पल आता हे आपण अशा टाईपमध्ये सॉल्व केलं. तर आता पुढचा इम्पॉर्टंट फॅक्ट कुठला आहे? सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता सबट्रॅक्शन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. 2 कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन किंवा 2 कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. इथं पण रूल सेमच आहे. Z1 = A + IB घ्यायची व्हॅल्यू. Z2 = C + ID घ्यायची व्हॅल्यू. तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. Z1 - Z2 लिहायचं. सिम्पल आहे. Z1ची व्हॅल्यू ॲज इट इज लिहून टाका. काही टेन्शन आहे का इथे? काहीच टेन्शन नाही. मायनसला मायनसमध्ये द्यायचं बिंदास. Z2ची व्हॅल्यू किती सांगा? C + ID. Z1 भेटला, Z2 भेटला, दोन्हीच्या व्हॅल्यू पुट केल्या. बट आता इथं इम्पॉर्टंट. इथं काय इम्पॉर्टंट सांगा बरं? आपल्याला मायनस आहे ना इथं. याच्या आधीच्या ब्रॅकेटमध्ये प्लस होता. प्लसमुळे ब्रॅकेटचे साईन चेंज झाले ते का? आपले नव्हते. बट या केसमध्ये मायनस म्हणजे ब्रॅकेटचे साईन चेंज करायचं. दुसरं काय करायचं का इथे? नाही. मग बस A + IB. मायनसमुळे ब्रॅकेटचे साईन चेंज करा. -C - ID. बस एवढंच वेगळं आहे याच्यामध्ये. सबट्रॅक्शनमध्ये काय आहे? फक्त साईन चेंज करायचं सेकंड ब्रॅकेटचं. बाकी सगळं सेम आहे. जसं तुम्ही ॲडिशन करतात तसंच हा कन्सेप्ट आहे. बाकी काही चेंजेस नाही आहे. आता पुढे आपल्याला नेक्स्ट स्टेप काय सांगितले होते सरांनी? की आपल्याला या केसमध्ये रिअल पार्ट एका साईडला घ्यायचे आणि इमॅजिनरी पार्ट पण दुसऱ्या साईडला घ्यायचे. मग मला सांगा, रिअल पार्ट लिहिले आपण. A - Cचा एक ग्रुप बनवला. कोण रिअल पार्ट आहे? ज्याच्याकडे आय नाही तो कसा आहे? रिअल पार्ट आहे. मग कोण आहे याच्याकडे? A आहे आणि C आहे. Aचं साईन पॉझिटिव्ह आहे, Cचं साईन निगेटिव्ह. म्हणून A - C घेतला.
प्लस इथलचा आय कॉमन घेतला, या दोन टर्म्समधून आय जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये भेटतोय बी मायनस डी भेटणार आहे. तर अशा टाईपमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर पण भेटलेलं आहे. Z1 मायनस Z2 इक्वल टू ए मायनस सी प्लस आय बी मायनस किती आला डी आला. तर अशा टाईपमध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटून गेल्या. सबट्रॅक्शन बघितलं, ॲडिशन बघितली, आपण इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितला, आयची डिस्कवरी बघितली, कॉम्प्लेक्स नंबर कसा बनला तो पण बघितला, त्याचे टाईप्स बघितले आपण कुठले असतात रिअल अँड इमॅजिनरी. रिअल नंबरचे पण टाईप्स बघितले, रॅशनल अँड इरॅशनल. रॅशनलचे पुन्हा टाईप बघितले, इंटिजरचे 3 टाईप आहेत. कुठले आहेत? पॉझिटिव्ह इंटिजर्स, निगेटिव्ह इंटिजर्स आणि नॉन निगेटिव्ह. नॉन निगेटिव्ह कशामुळे म्हणायचं? झिरो काय प्लस झिरोवर प्लस पण नसतं आणि मायनस पण नसतं, म्हणून त्याला कुठल्या सेक्शनमध्ये टाकून दिला? नॉन निगेटिव्ह इंटिजर्स. आणि इंटिजरला पुन्हा सब डिवाइड करणारा कोण आहे? होल नंबर. आणि होल नंबरला सब डिवाइड कोण करतो? नॅचरल नंबर. तर आता इथून बॅकपर्यंत गेलो तर आपण इथपर्यंत समजलं सर्वांना. आता आपण सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर बघितलं. आता पुढच्या क्वेश्चन्समध्ये आपण बघणार आहेत मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. सिंपल आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. तर या टाईपमध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला बघायचं आहे. शॉर्टमध्ये लिहित आहे मी. तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट बघायचं. जसं मला सांगा बरं, इथं आपल्याला 3 दिला आहे आणि इथं 6 दिला आहे. किती येणार आहे? 18 येणार. डायरेक्ट प्रोडक्ट करतो ना आपण. जसं हा एक फर्स्ट एक टर्म आहे, दुसरी एक टर्म आहे. सिम्पल. या केसमध्ये पण हाच कन्सेप्ट यूज करायचा आपल्याला. जसं Z1 इक्वल टू दिलं आहे आपल्याला ए प्लस आय बी, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. आणि Z2 इक्वल टू दुसरा कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे सी प्लस आय डी. तर आपल्याला काय करायचं सांगितलंय? प्रोडक्ट करा म्हटलेत. प्रोडक्ट समजतो. प्रोडक्ट कसा असतो? प्रोडक्ट Z1 इंटू Z2. मला सांगा सिम्पली Z1चा ब्रॅकेट कुठला आहे आपला? ए प्लस आय बी. आणि इंटू Z2चा ब्रॅकेट कुठला आहे सांगा बरं? सी प्लस आय डी. तर अशा टाईपमध्ये Z1चा ब्रॅकेट भेटला, Z2चा ब्रॅकेट भेटला. दोन्हीमध्ये प्रोडक्ट करायचं ठरलं आपल्याला. प्रोडक्ट करत असताना काही रूल लक्षात ठेवायचे. कुठले रूल लक्षात ठेवायचे ते आता लक्ष द्या. जसं आपल्याकडे हा ए आहे ना, एनं काय करायचं? पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. कसं मल्टिप्लाय करणार? ए इन ब्रॅकेट सी प्लस आय डी. आता एनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं ना, तसंच आय बीनं पण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. प्लसला प्लस लिहिला इथं आय बी आणि सेकंड ब्रॅकेट सांगा बरं सी प्लस आय डी. अशा टाईपमध्ये सेकंड ब्रॅकेटला पण काय केलं आपण? आय बीनं मल्टिप्लाय केलं. मग आता प्रोडक्ट सांगायचा. प्रोडक्ट कसं येणार आहे? एनं जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू येते ए सी प्लस ए डी आय आणि प्लस आय बीने जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर किती व्हॅल्यू येणार आहे? बी सी आय प्लस काय येतो इथं बघा? बी इंटू डी, बी डी, आय इंटू आय, आयचा स्क्वेअर. अशा टाईपमध्ये आपल्याला प्रोडक्ट भेटला ना. काय काय प्रोडक्ट भेटला लक्ष द्यावर डबल एकदा. एनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं ए सी प्लस ए डी आय प्लस बी सी आय बी किंवा आय बीनं सीला मल्टिप्लाय केल्यावर बी इंटू सी इंटू आय, बी सी आय घेतलं आपण. ठीक आहे. प्लस इथं या केसमध्ये आय बीनं काय करायचं आहे? आय डीला मल्टिप्लाय करायचं. आय इंटू आय किती आला? आयचा स्क्वेअर. बी इंटू डी किती येणार आहे? बी डी येणार आहे. अशा टाईपमध्ये इथं काय केलं आपण? इथं प्रोडक्ट केला आणि प्रोडक्ट केल्यानंतर याला सिम्प्लिफाय करायचं फक्त. कशा पद्धतीनं सिम्प्लिफाय करायचं सांगा बरं? इथं आली व्हॅल्यू ए सी प्लस इथं सांगा या दोन टर्म्समध्ये आय कॉमन येतो. ब्रॅकेटमध्ये आता काय करायचं आपल्याला? ए डी प्लस बी सी लिहायचं आणि प्लस किती आली व्हॅल्यू? बी डी आली. आता ब्रॅकेटमध्ये आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? -1 असते. द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज -1. तुम्ही म्हणता सर काय राव सर कसं काय आलं -1? आतापर्यंत सांगितलं का तुम्ही? आय स्क्वेअरची व्हॅल्यू सांगितलं का मी आतापर्यंत? नाही सांगितलेली. कशी भेटते आपल्याला ते आता बघू आपण. चल लक्ष द्या इकडे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 का लिहिली? कशामुळे लिहिली? काय रिझन आहे बाबा तिथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 लिहायची? ते आपल्याला इथं आपल्याला बघायचं आहे. मला सांगा आयची व्हॅल्यू किती आली ती आपली? रूट ऑफ -1 आली ती. करेक्ट आहे. आयची व्हॅल्यू रूट ऑफ -1 आली. बट आपल्याला आय स्क्वेअर काढायचं आहे ना. मग आय स्क्वेअर काढायचं असेल तर याचा दोन्ही साईडला स्क्वेअर घ्यायचा. मग आय स्क्वेअर केला. इथं पण रूट ऑफ -1चा काय घेतला? स्क्वेअर घेतला. मग मला सांगा रूट ऑफ -1चा स्क्वेअर जर घेतला हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. मग आता व्हॅल्यू किती राहते आपल्याकडे? आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते? -1 येते. द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज -1. तर समजलं आयची व्हॅल्यू किती होते? रूट ऑफ -1. दोन्ही साईडला स्क्वेअर घेतला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. सो व्हॉट यू गॉट हिअर? आय स्क्वेअर इक्वल टू रूट ऑफ -1चा स्क्वेअर.
देन स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेटिंग कॅन्सल, व्हॉट यू लेफ्ट हिअर -1. तर आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते आपली -1 येते. समजलं इथपर्यंत. तर त्यासाठी आपल्याला इथं आय स्क्वेअरच्या जागेवर काय सबस्टिट्यूट केलं आपण -1 सबस्टिट्यूट केलं आणि सबस्टिट्यूट केल्यानंतर पुढे आपल्याला क्वेश्चन सिम्प्लिफाय करायचा आहे. इथं आली व्हॅल्यू AC प्लस आय इन ब्रॅकेट AD प्लस BC आणि मायनसमुळं ब्रॅकेटचं साईन चेंज होतं ना, हा मायनस इंटू प्लस किती झाला -BD येणार आहे. बस नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला रिअल पार्ट एका साईडला घ्यावं. रिअल पार्ट कुठले आहेत आपल्याकडे आता, ज्याच्याकडे आय नाही तो रिअल आहे. कोण कोण आहे इथं, AC आहे -BD आहे, सगळ्याला एका साईडला घ्या. AC मायनस BD हा रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आला आणि प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कुठला येतोय AD प्लस BC. दिस इज द इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. रिअल पार्ट भेटला, इमॅजिनरी पार्ट भेटला, झालं. हेच आन्सर आहे. क्वेश्चनला सिम्प्लिफाय करून काय काढायचं होतं आपल्याला, रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट्स. तर याला काय म्हणायचं, मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट केला आपण इथे. कुठले 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत, द फर्स्ट वन इज Z1 equal to A plus IB, the second one is Z2 equal to C plus ID. So after that Z1 into Z2, first complex number चा bracket as it is ला, second complex number चा bracket as it is. So after that A न काय करायचं आपल्याला, second bracket ला multiply करायचं, तसंच IB न पण second bracket ला multiply करायचं. आता A न first bracket ला multiply करत असताना AC plus ADI plus इथं IB न bracket ला multiply केलं BCI plus B इंटू D I इंटू I स्क्वेअर आलता. नंतर आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 का असते ते इथं आपण लर्न केलं या सेक्शनमध्ये. बघा आयची व्हॅल्यू किती येते, रूट ऑफ -1, त्याचा स्क्वेअर केला, आय स्क्वेअर भेटला. रूट ऑफ -1चा स्क्वेअर किती येतो, रूट ऑफ -1चा स्क्वेअर. इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झालं कॅन्सल, व्हॅल्यू किती राहिली -1. जसं स्टार्टिंगला डिस्कस केलं ना, आतापर्यंत त्यांनी नंबरच बघितला नव्हता. जो पण रिअल नंबर आपण शिकत होतो तोपर्यंत आपल्याला माहीतच नव्हतं की कुठल्याही नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह नसतो म्हणून. का असतो, हा लक्ष द्या इकडे. आतापर्यंत म्हणजे 10th स्टँडर्डपर्यंत कसं होतं, आपल्याकडे रिअल नंबरच माहीत होता, कॉम्प्लेक्स नंबर काय सेक्शन माहीत नव्हतं आपल्याला, इमॅजिनरी नंबर पण माहीत नव्हतं. बट 11thला आपल्याला समजलं की रूटमध्ये किंवा कुठल्याही नंबरचा स्क्वेअर केला तर निगेटिव्ह पण येऊ शकतो आणि तो नंबर कुठला असतो, इमॅजिनरी नंबर. जसं आपल्याकडे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली -1, इथं आयची व्हॅल्यू किती होती, रूट ऑफ -1 आली. ठीक आहे. तर इन शॉर्टमध्ये इथं एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते -1 येते. आता इथं सबस्टिट्यूट करायची BD इंटू -1, इथं -1 पुट केला, BD इंटू -1 किती येतो -BD येतो. बस याच्या पुढच्या सेक्शनमध्ये रिअल पार्ट एका साईडला घेतले आपण, हे रिअल पार्ट आले आणि इमॅजिनरी पार्ट एका साईडला. तर हेच आपलं सोल्युशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे किंवा प्रोडक्ट ऑफ द 2 कॉम्प्लेक्स नंबर. आता प्रोडक्ट झाल्यानंतर पुढचा सेक्शन कुठला आहे, तो डिव्हिजनचा आहे. आता डिव्हिजन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबरमध्ये स्टँडर्ड फॉर्म न घेता एक एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुम्हाला जास्त डीपमध्ये समजेल. आणि कॉम्प्लेक्स नंबरमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला सांगतोय, दुसऱ्याला कोणाला नाही सांगितलं तरी चालेल. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, की डिनॉमिनेटरमध्ये इमॅजिनरी पार्ट नको आहे. कॉम्प्लेक्स नंबर टॉपिक लर्न करत असताना डिनॉमिनेटरमध्ये इमॅजिनरी पार्ट्स नको आहे आपल्याला. आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये इमॅजिनरी पार्ट आला की आपण त्याला रॅशनलाइज करून सॉल्व्ह करणार. कसं करायचं लक्ष द्या इकडे. क्वेश्चन जर या टाईपमध्ये आला, जनरली Z1 इक्वल टू दिलं आहे 1 + I दिलं आहे आपल्याला आणि Z2ची व्हॅल्यू दिलेली 1 - I आणि त्यांनी सांगितलं आहे फाइंड Z1 डिवाइड बाय Z2. म्हणजे इनडायरेक्टली आपण काय लर्न करणार आहेत, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. 2 कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन कशा पद्धतीने केलं जातं ते आपण या सेक्शनमध्ये बघणार आहोत. आणि या सेक्शनमध्ये बघत असताना लक्षात ठेवायचं आहे, डिनॉमिनेटरमध्ये इमॅजिनरी पार्ट नको आहे मला. जर असेल तर आपण त्याला इलिमिनेट करणार आहेत. कशा पद्धतीने इलिमिनेट करायचं आहे ते पण आपण ह्या सेक्शनमध्ये बघणार आहेत. सो बॅक टू द पॉईंट, व्हॉट हिअर, काय भेटलं आपल्याला इथं, Z1 भेटला, Z2 भेटला आणि हे फाइंड आउट करायचं आहे ना, पुट करा व्हॅल्यू सोल्युशनमध्ये Z1 डिवाइड बाय Z2. तर Z1ची व्हॅल्यू किती येते सांगा बरं आपली. Z1ची व्हॅल्यू दिलेली क्वेश्चनमध्ये, Z1 दिला आपल्याला 1 + I आणि Z2ची व्हॅल्यू किती दिली 1 - I दिलेली. 1 + I आणि 1 - I अशा आपल्याला 2 व्हॅल्यू भेटलेल्या आहेत क्वेश्चनमध्ये दिल्यात ना. आता डिव्हिजन करायचं, बट सरने काय सांगितलं होतं, कुणाला सांगू नका म्हटले होते. काय म्हटले होते की 1 - I डिनॉमिनेटरला येतो ना, डिनॉमिनेटरला तो कसा आला आहे, इमॅजिनरी नंबर आहे ना. आय कसा इमॅजिनरी नंबर आहे, तो डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे का आपल्याला, नाही पाहिजे. मग त्याला इलिमिनेट करण्यासाठी काहीतरी मेथड असते. कुठली मेथड आहे, रॅशनलायझेशन मेथड आहे. आपण याला रॅशनलाइज करायचं, रॅशनलाइज करून याला सिम्प्लिफाय करायचं. याचा जो डिनॉमिनेटरमध्ये इमॅजिनरी पार्ट आला ना तो काढून टाकायचा आपल्याला, नाही ठेवायचा.
चला आता पुढे कसं सॉल्व करायचं, रॅशनलाइज कसं करायचं. आता तुमच्या माइंडमध्ये अजून एक क्वेश्चन असेल, सर रॅशनलायझेशन करायचं हे तर समजलं, पण कशा पद्धतीने रॅशनलायझेशन करायचं किंवा रॅशनलायझेशन कुठला कन्सेप्ट आहे, काय कन्सेप्ट आहे ते आम्हाला थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगा. तर तो पण कन्सेप्ट बघू आपण. जसं 1 - I दिलं आहे ना, याला रॅशनलाइज करण्यासाठी सिम्पली 1 आणि I ॲज इट इज लिहिलं मी, न्यूमरेटरमध्ये पण आणि डिनॉमिनेटरमध्ये पण. आणि आपल्याला ठरलेलं आहे काय बाबा, 1 - Iचं जर रॅशनलायझेशन करायचं असेल, याच्या फक्त ऑपोजिट साईन घ्यायचं. इथं मायनस होता, इथं प्लस घ्या तुम्ही, बस एवढंच आहे. कॉपी पेस्ट करायचं, कॉपी पेस्ट कार्यक्रम आहे सगळा. ठीक आहे. 1 - Iला रॅशनलाइज करायचं, कशाने मल्टिप्लाय करायचं, 1 + I ने मल्टिप्लाय करा आणि 1 + I ने डिवाइड करा. म्हणजे आता इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर आपल्याला किती ब्रॅकेट भेटलेत, हे 4 ब्रॅकेट आहेत बघा. आपण डिनॉमिनेटरला रॅशनलाइज केलं. का रॅशनलाइज केलं, तर या टाईपमध्ये आपण याला रॅशनलाइज केलं आणि रॅशनलाइज केल्यानंतर इथं जर डिनॉमिनेटर ऑब्झर्व केलं आपण, डिनॉमिनेटरमध्ये कुठली व्हॅल्यू भेटते आपल्याला, हा पॅटर्न भेटला बघा. हा लहानपणीपासून आपण हा पॅटर्न लर्न करत होतो, A + B A - B. काय एक्सपान्शन असतं याचं, A² - B², बरोबर आहे. आणि मला सांगा बरं, इथं समजा A × A केला तर काय येतो, A² येतो, सेम आहे ना. तसं इथं 1 + I याच्यापासून काय भेटणार आहे तुम्हाला, 1 + I² भेटतो. आणि जसं आपल्याकडे इथं लिहिलं A - B A + B, याच्यापासून काय भेटणार आहे आपल्याला, A² - B². इथं 1 - I 1 + I याच्यापासून काय भेटतो, 1² - I². या टाईपमध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटलेली. पुढे याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि सिम्प्लिफाय करत असताना कशा पद्धतीनं बघा, न्यूमरेटरमध्ये काय भेटलं, 1 + I भेटला. आता 1 + I म्हणजे काय बघा, 1 + I². याचं एक्सपान्शन कसं असतं, कुठल्या फॉर्म्युल्याने करायचं, A + B². हा पण सर्वांना माहीत आहे फॉर्म्युला. काय असतं एक्सपान्शन याचं, A² + 2AB + B². हे एक्सपान्शन असतं. तसं मग 1 + I² एक्सपान्शन 1² + 2 टाइम्स ऑफ 1 × I + Iचा काय येणार आहे, स्क्वेअर येणार. बस याला पुढे सिम्प्लिफाय केलं, 1 + 2I आली व्हॅल्यू आणि प्लस काय येतो, I². बट हे एक्सपान्शन आपल्याला इथं लिहायचं आहे. मी इथं डबल लिहितोय, Z1 / Z2 = याचं एक्सपान्शन किती येतं सांगा, दॅट इज 1 + 2I प्लस किती आला, I². आणि डिनॉमिनेटरमध्ये सांगा किती आली व्हॅल्यू, 1² 1 - I². आता मला सांगा, आपण लर्न केलं तर I² ची व्हॅल्यू काय घ्यायची होती, -1. याच्या पाठीमागच्या क्वेश्चनमध्येच बघितलं होतं आपण. द व्हॅल्यू ऑफ I² इज -1. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा, दॅट इज 1 + 2I प्लस I² ची व्हॅल्यू किती येते, -1. 1 - I² ची व्हॅल्यू काय पुट करायची, -1. मग हा मायनस मायनस काय झालं, प्लस. आणि हे मायनस प्लस काय बनणार आहे, मायनस बनणार आहे. 1 + 2I - 1 डिवाइड बाय 1 + 1 किती आली व्हॅल्यू, 2 आली. हा +1 -1 कॅन्सल झाला. आणि एंड ऑफ द सेक्शन आपल्याला Z1 / Z2 याची व्हॅल्यू किती आली, 2I आली. तर अशा टाईपमध्ये आपल्या डिनॉमिनेटरमध्ये जो इमॅजिनरी पार्ट्स होता, कुठला इमॅजिनरी पार्ट्स आहे आपला, इथे बघा 1 - I. हा इमॅजिनरी पार्ट्स आपण रिमूव्ह केला. कुठल्या मेथडनं, रॅशनलायझेशन मेथडनं याला रिमूव्ह केलं आहे. रॅशनलायझेशन मीन्स डिनॉमिनेटरचं काय करायचं, सेम नंबर घ्यायचे, बट मिडल टर्मचं साईन चेंज करायचं. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस घ्यायचं. बस रॅशनलाइज केलं आणि सिम्पल फॉर्म्युला यूज केले, A - B A + Bचा फॉर्म्युला किंवा A + Bचा होल² हा फॉर्म्युला यूज करून याला सिम्प्लिफाय केलं. आणि फायनली आन्सर किती आला आपला आता, Z1 / Z2 = 2I. तर हा कुठला सेक्शन झाला आपला, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कधी यूज करायचं, मोस्टली जर आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये इमॅजिनरी पार्ट्स येत असेल तर. तर याच्यामध्ये अजून एका टाईपचे क्वेश्चन्स असतात. तर या टाईपमध्ये Z = जसं 2 + 3I आणि डिवाइड बाय I दिलेलं असेल तर आपलं ठरलं आहे की डिनॉमिनेटरमध्ये इमॅजिनरी पार्ट्स नको. आता हा I रिमूव्ह करायचा असेल तर सिम्पल तुम्ही याला I ने मल्टिप्लाय आणि I ने डिवाइड पण करू शकता. मग याची झेडची व्हॅल्यू किती येणार इथं, 2 + 3I डिवाइड बाय I² आणि ब्रॅकेटमध्ये इथे येतो वर I येतो. मग I² ची व्हॅल्यू सर्वांना माहीत आहे. मग ह्या आयनं जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर किती येणार, I × 2 = 2I प्लस 3I² आणि डिवाइड बाय I² ची व्हॅल्यू किती येते, -1 येते. पुढे याला अजून सिम्प्लिफाय केलं आपण. सिम्प्लिफाय करत असताना इथं व्हॅल्यू आली 2I, I² ची व्हॅल्यू -1, दॅट इज -3 डिवाइड बाय -1. ह्या मायनसमुळं ह्या ब्रॅकेटचं साईन चेंज करायचं, न्यूमरेटरचं साईन चेंज करायचं. मग मला सांगा हा प्लसचा काय झाला, -2I आणि हा मायनसचा काय बनणार आहे, +3. तर हे आपलं आन्सर येतं
या क्वेश्चनचं, जर आपण डिनॉमिनेटरचा आय रिमूव्ह केला तर. ठीक आहे, तर क्वेश्चन इथे आपल्याकडे 1 मिनिट इकडे क्वेश्चन घेतला होता आपण, हा क्वेश्चनचं हे सोल्युशन असणार आहे. इथं जो आय आला तर आपला हा, या आयला काय केलं आपण रॅशनलाइज किंवा आयने मल्टिप्लाय डिवाइड करून रिमूव्ह केलं. तर अशा टाईपमध्ये आजच्या सेक्शनमध्ये आपण काय काय बघितलं. ठीक आहे, नंबर सिस्टम बघितली, नॅचरल नंबर बघितला, होल नंबर, नॅचरल नंबर इंडिकेटेड बाय कॅपिटल एन विच इज स्टार्टेड फ्रॉम 1 2 3 4 सो ऑन. त्याच्यानंतर आपण होल नंबर बघितलं विच इज इंडिकेटेड बाय डब्ल्यू विच इज स्टार्टेड फ्रॉम 0 1 2 3. आफ्टर दॅट देअर आर 3 टाइप्स ऑफ इंटिजर्स, निगेटिव्ह, नॉन निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. देन आफ्टर दॅट आपण रिअल नंबर बघितला. त्याच्या आधी आपण रॅशनल बघितलं. रॅशनल नंबर कशाला म्हणायचं, ज्या नंबरला p/q च्या फॉर्ममध्ये लिहितो अशा नंबरला रॅशनल नंबर म्हटलं जातं, वेअर q इज नॉट इक्वल टू 0. त्याच्यानंतर ज्या नंबरचा आपण रूट काढू शकत नाही अशा नंबरला इरॅशनल नंबर, त्याच्यामध्ये √2 √3 √5 √7 असे एक्झाम्पल आहेत. आणि रॅशनल आणि इरॅशनल या दोन्हीला मिळून आपण रिअल नंबर बघितला होता. रिअल नंबर नंतर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये रूटमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू येत होत्या. रूटमध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू इलिमिनेट करण्यासाठी आपण √(-1) याची व्हॅल्यू आय घेतली आणि त्यालाच √(-1)लाच इमॅजिनरी नंबर किंवा आयला काय म्हणतो आपण इमॅजिनरी नंबर म्हणतो. मग रिअल नंबर्स आणि ज्या नंबर बरोबर आय अटॅच असतो अशा नंबरला काय म्हटलं जातं, रिअल आणि इमॅजिनरी पासून काय बनतो, कॉम्प्लेक्स नंबर बनतो. त्याच्यानंतर आपण बघितलं ऑपरेशन ऑन कॉम्प्लेक्स नंबर, रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितलं, Z = A+IB. त्याच्यानंतर आपण रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितला A, इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर B बघितला. आफ्टर दॅट इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितलं. त्याच्यानंतर ऑपरेशन ऑन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन इथपर्यंतचा सेक्शन आपण या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण CET जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स असतात किंवा आयवोटाचं जे स्टार्टिंगला आपण डिस्कस केलं होतं की मॅक्झिमम टाईम आपल्याला आयवोटावरचं क्वेश्चन भेटलेला आहे, तर ते कुठले क्वेश्चन असतात किंवा कशा पद्धतीनं ते सॉल्व्ह करायचे ते पुढच्या सेक्शनमध्ये आपण प्रॉपर बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू, हॅव अ ग्रेट डे.